हॅलो फ्रेंड, मागच्या व्हिडिओमध्ये कोल म्हणजे काय आपण पाहिलं होतं. क्लासिफिकेशन ऑफ कोल म्हणजे त्यामध्ये किती पर्सेंटेज ऑफ कार्बन, हायड्रोजन असतात किंवा अँड तिचे कॅलरीफिक व्हॅल्यू किती असतो अँड तिचं युजेस देखील आपण पाहिलेलं होतं. तर आजच्या या लेक्चरमध्ये कोलचा ॲनालिसिस कसा केला जातो तो आपण पाहणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे कोल इज अ व्हेरी ब्लॅक कार्बोनियस मॅटर इज देअर and it has been formed by the result of कोलिफिकेशन प्रोसेस. कोलिफिकेशन म्हणजे आपण पाहिलेलं होतं दॅट इज अ व्हेरी स्लो डिकम्पोजिशन प्रोसेस इज देअर ऑफ अ बरीड प्लांट ऑर ट्रीज अंडर अ फेवरेबल कंडिशन्स. हा आपण पाहिलेलंच होतं. तर जनरली कोलमध्ये का असतात बघा, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड सल्फरचं प्रमाण किती प्रमाणात असतो ते देखील आपल्या ह्या लेक्चरमध्ये ॲनालिसिस करायचं आहे. तर ॲनालिसिस का करायचा, त्याचा मागचा उद्देश काय आहे, तो म्हणजे काय, एखाद्या कोलचा आपलं क्वालिटी किती आहे किंवा तो कसं काढायचा आणि दुसरा आहे म्हणजे प्राईस ऑफ कोल ठरवण्यासाठी आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. तर ते ॲनालिसिस दोन प्रकार आहेत. First type of analysis known as a proximate analysis and second type of analysis known as a ultimate analysis. Now let's know what do you mean by proximate analysis. या ॲनालिसिसमध्ये आपल्याला काय करायचं पहा, टू डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर, व्होलेटाईल मॅटर ॲज कंटेंट अँड फिक्स्ड कार्बन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि दुसरा आहे तो म्हणजे का अल्टिमेट ॲनालिसिस. त्या अल्टिमेट ॲनालिसिसमध्ये we have to be going to estimate how to determine the percentage of that is called as a carbon, hydrogen, sulfur, nitrogen and oxygens. Along with we have to be determine the percentage of the S also. या ॲनालिसिसवरनं आपण क्वालिटी ऑफ द कोल अँड प्राईज ऑफ कोल डिसाईड करू शकतो. तर चला आपण पाहूया पहिल्यांदा प्रॉक्सिमेट ॲनालिसिस कसं काढला जातो तो आपण आता पाहणार आहे. आता आपण डेफिनेशनमध्ये पाहिलेच आहे. प्रॉक्सिमेट ॲनालिसिसमध्ये काय फाइंड आउट केला जातो, तो म्हणजे का मॉइश्चर कंटेंट असू दे किंवा व्होलेटाईल मॅटर कंटेंट असू दे, ॲश कंटेंट किंवा फिक्स्ड कार्बन, तो कसं काढला जातो तो आपण पाहूया. पहिल्यांदा काय करायचं पहिल्यांदा जो का कोल असतो तो कोल काय करायचा, ड्राय करून घ्यायचा अँड तिचा पर्सेंटेज आपल्याला आता मॉइश्चरचं प्रमाण किती आहे तो आपण काढूया. To determine the percentage of moisture, the following steps are involved. First of all, you have to take the 1 gram of the coal sample in a crucibles. तो वजन घ्यायचं आहे. नंतर that crucible which is placed in a hot air oven. तो इलेक्ट्रिक ओव्हन असतो, त्या ओव्हनमध्ये आपल्याला 1 तास ठेवायचा आहे बाय मेंटेनिंग द टेम्परेचर 105 to 110 डिग्री सेल्सिअस. त्या टेम्परेचरला का होतो पहा, जो का मॉइश्चरचं प्रमाण असतो तो पूर्णपणे इव्हॉपरेट होतो. कारण 100 डिग्री सेल्सिअसच्या वर आपलं काय होतं माहीत आहे, वॉटर इव्हॉपरेशन होतं. म्हणून जो का मॉइश्चरचं प्रमाण असतो कोलमध्ये तो सर्व निघून जातो. अँड आफ्टर दॅट यू हॅव टू कूल दॅट क्रुसिबल्स अँड टेकन फ्रॉम द दॅट इलेक्ट्रिकल होन, त्या होनमध्ये बाहेर काढला जातो. अँड तिच्यामधनं काय केलं होतं, यस लॉस इन वेट किती आहे तो मोजला जातो. मोजल्यानंतरनं आपल्याला तो फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचा आहे दॅट व्हॅल्यू दॅट इज नोन ॲज तो फॉर्म्युला असा आहे पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर इज इक्वल टू लॉस इन वेट ऑफ मॉइश्चर, जो किती आहे तो मोजला जातो. मोजल्यानंतरनं आपण कोल किती घेतला होता आपल्याला माहीत आहे, दॅट इज वेट ऑफ द कोल मल्टिप्लाइड बाय द 100. ह्या फॉर्म्युलावरनं हे किती पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर होता तो आपल्याला फाइंड आउट करता येतो. दुसरा आहे तो आता काय, पर्सेंटेज ऑफ द व्होलेटाईल मॅटर कसं काढला जातो तो आता पाहू. या प्रोसेसमध्ये यू हॅव टू बी टेक द above sample solutions in that same crucibles and that is to be placed in the muffle furnace at about the 925 degree Celsius temperatures for 7 minutes. 7 मिनिटापर्यंत ठेवल्यानंतर का होतं, त्याच्यामध्ये जे का व्होलेटाईल मॅटर असतात, ऑर्गॅनिक मॅटर असतात, दे आर गेट इव्हॉपरेटेड अँड विच इज अगेन्स कूल इन द एअर अँड टेक द वेट ऑफ द कोल सॅम्पल्स. पुन्हा आपल्याला तो फॉर्म्युलामध्ये ठेवून
येस वी हॅव टू बी डिटर्मिन द पर्सेंटेज ऑफ द व्होलेटाईल मॅटर काढता येतो सेम वरीलप्रमाणे. तिसरा आहे तो म्हणजे पर्सेंटेज ऑफ द ॲश. ॲश म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे राग. हे कसं तयार होतो, तोच वरचा जो सॅम्पल कोल सोल्युशन आहे दॅट इज टू बी हिटेड ॲट 750 डिग्री सेल्सिअस फॉर हाफ ॲन आवर्स. अर्धा तासापर्यंत हिटिंग केल्यानंतर काय होतो, कोल कम्प्लिटली बर्न होतो. बर्न झाल्यावर दॅट कन्वर्टेड इन टू द ॲश फॉर्म्स. यू हॅव टू टेक द weight of the ash divided by the weight of the coal sample is to be taken multiplied by 100 in such a way that you have to be calculate the percentage of the ash. ॲशचा देखील प्रमाण काढता येतो. आणि फायनली आपल्याला काय काढायचं आहे, जो आता राहतो म्हणजे काय, फिक्स्ड कार्बन पर्सेंटेज. म्हणजे कसं काढला जातो, ह्यासाठी काही आपल्याला प्रोसेस करावं लागणार नाही. तर आपल्याला काय करावं लागणार, 100 मायनस पर्सेंटेज ऑफ द मॉइश्चर आणि पर्सेंटेज ऑफ द व्होलेटाईल मॅटर अँड पर्सेंटेज ऑफ द ॲश त्यामधनं डिड्यूस करायचं आहे. म्हणजे आपल्याला पर्सेंटेज ऑफ द फिक्स्ड कार्बन आपल्याला मिळतो. ह्याच्यावरनं आपण येस वी कॅन बी डिसाईड येस व्हॉट टाईप ऑफ द दॅट इज क्वालिटी ऑफ द कोल्स अँड डिसाईड द प्राईज ऑफ द कोल्स. आता आपण सिग्निफिकन्स ऑफ द प्रॉक्सिमेट ॲनालिसिस पाहूया. प्रॉक्सिमेट ॲनालिसिसचं महत्त्व काय आहे तो आपण थोडक्यात पाहणार आहे. तर आत्ता आपण पाहिलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर असू दे, व्होलेटाईल मॅटर असू दे किंवा ॲशचं प्रमाण किती आहे तो आपण फाइंड आउट केलं. अँड फायनली पर्सेंटेज ऑफ द फिक्स्ड कार्बन आहे हे देखील काढलं. ह्याच्यावरून असं समजून येतो की आपल्याला समजा मॉइश्चरचं प्रमाण जर का जास्त असेल इट इज अनडिझायरेबल बिकॉज इट रिड्यूस द कॅलरिफिक व्हॅल्यू. मॉइश्चरचं प्रमाण जितकं जास्त तेवढं वजन जास्त असतो अँड त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा चार्जेस देखील वाढू शकतो. म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, हायर द पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर किंवा व्होलेटाईल मॅटर्स दे आर टू बी अनडिझायरेबल अँड रिड्यूस द कॅलरिफिक व्हॅल्यू अँड ऑल्सो दे आर प्रोड्यूस द लॉंग स्मोकी फ्लेम ड्युरिंग द बर्निंग ऑफ दॅट कोल्स. म्हणून आपला कसा कोल पाहिजे आपला पहा, लेसर द पर्सेंटेज द मॉइश्चर अँड व्होलेटाईल मॅटर येस इज द बेटर द क्वालिटी ऑफ द कोल्स. त्याचप्रमाणे ॲशचं देखील तसंच आहे. तर आपल्याला माहीत आहे ॲश इज अ नॉन कंबस्टेबल युजलेस सबस्टन्स असतो. इट रिड्यूस द कॅलरिफिक व्हॅल्यू अँड ऑल्सो देर इज अ प्रॉब्लेम ऑफ डिस्पोजल प्रॉब्लेम इज देअर. म्हणून आपलं कसं असला पाहिजे पहा तुमच्या कोलमध्ये येस देर इज अ लेसर द पर्सेंटेज ऑफ ॲश इज द बेटर द क्वालिटी ऑफ द कोल्स. अँड फायनल जो आहे सिग्निफिकन्स ऑफ फिक्स्ड कार्बन, जितका पर्सेंटेज ऑफ द कार्बनचं प्रमाण जास्त असेल तेवढं काय असणार आहे, गुड क्वालिटी ऑफ द कोल असणार आहे. आपण हा चार्टमध्ये मागच्या चार्टमध्ये पाहिलेलाच आहे. समजा पर्सेंट ऑफ द कार्बन जितकं वाढत जाईल तेवढं काय कॅलरिफिक व्हॅल्यू वाढत जातो. तो आपण पाहिलेलंच होतं. ह्याच्यावरनं हा आपल्याला सिग्निफिकन्स पाहिलेला. हा दुसरा टाईप आहे तो पाहूया. तो म्हणजे अल्टिमेट ॲनालिसिस. ह्या ॲनालिसिसमध्ये काय करायचं पहा, येस देर इज अ डिटर्मिनेशन ऑफ द कार्बनचं प्रमाण, हायड्रोजन, नायट्रोजन, सल्फर अँड ऑक्सिजनचा किती प्रमाण असतो कोलमध्ये तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहिल्यांदा पाहूया डिटर्मिनेशन ऑफ द पर्सेंटेज ऑफ द कार्बन अँड हायड्रोजन. हा दोन्ही एलिमेंट आपल्याला कंबशन प्रोसेस म्हणजे कंबशन ट्यूब मार्फत आपल्याला फाइंड आउट केला जातो. ह्या प्रोसेसमध्ये काय केलं होतं पहा, हिटिंग ऑफ द कोल इन प्रेझेन्स ऑफ द ड्राय ऑक्सिजन्स. आपल्याला माहिती आहे ड्राय ऑक्सिजनमध्ये हिटिंग केल्यावर काय होणार आहे, ज्या कोलमध्ये कार्बन अँड ऑक्सिजन असतो तो दॅट कन्वर्टेड इन टू द कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. तो खालीलप्रमाणे मी दाखवलेला आहे पहा इथं. तर कार्बनचा जो प्रमाण असतो दॅट इज 12, दॅट इज atomic mass number. When it is combined with the oxygen there is a formation of carbon dioxide, that is a 44 is the atomic mass of that particular gas. आणि त्याचप्रमाणे हायड्रोजनचा प्रमाण देखील किती तयार होतो ते देखील आपल्याला फाइंड आउट केला जातो. म्हणजे ह्या पद्धतीनं आपल्याला येस पर्सेंटेज ऑफ द कार्बन अँड हायड्रोजन्स दॅट इज प्रेझेंट इन द कोल येस वी कॅन इझिली कॅल्क्युलेटेड बाय द कंबशन ट्यूब प्रोसेस. आता आपण दुसरा जो आहे तो म्हणजे काय, पर्सेंटेज ऑफ द नायट्रोजन किती आहे तो आपल्याला आता पाहूया. डिटर्मिनेशन ऑफ नायट्रोजन प्रेझेंट इन द कोल बाय झेल्डाज मेथड. हा एक मेथडचं नाव आहे. त्या मेथडमध्ये काय केला जातो, व्हॉट एव्हर द नायट्रोजन इज प्रेझेंट इन द कोल दॅट कन्वर्टेड इन टू द अमोनियम सल्फेट ह्या सोल्युशनमध्ये तयार केला जातो. वेन इट इज मिक्स्ड किंवा हिटेड विथ अ सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज H2SO4.
मग नंतर तो सोल्युशन काय केला होतो पहा, अमोनियम सल्फेट दॅट इज बॉईल विथ NaOH 50%. NaOHमध्ये बॉइलिंग केला होतो. बॉइलिंग केल्यानंतर त्यामध्ये अमोनिया गॅस बाहेर पडतो. त्या अमोनिया गॅसवरनं व्हॉट एव्हर द व्हॉल्यूम ऑफ ॲसिड इज रिक्वायर्ड टू रिॲक्ट विथ द अमोनिया, ह्या पर्सेंटेजवरनं आपल्याला यू हॅव टू बी कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन्स. म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण त्या कोरमध्ये किती आहे, तो झेल्डाज मेथडनं त्या काढला जातो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तिसरा जो आहे म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ सल्फर. सल्फर हा कसा काढला होतो, पहिल्यांदा जो कोल आहे दॅट इज टू बी बर्न इन द बॉम्ब कॅल्क्रोमीटर. हा बॉम्ब कॅल्क्रोमीटर इज वन ऑफ द इन्स्ट्रुमेंट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे आपण. त्यामध्ये सल्फर जो असतो तो पूर्णपणे काय ऑक्सिडाईज होतो. ऑक्सिडाईज म्हणजे इट कन्वर्टेड टू द H2SO4 मध्ये कन्वर्जन होतो. तो झाल्यानंतर ना दॅट इज टू बी ट्रीटेड विथ BaCl2 सोल्युशन बरोबर ट्रीटेड केला होतो, रिॲक्ट केला जातो आणि त्यापासून काय तयार होतो, BaSO4 हा प्रकारचा प्रेसिपिटेट तयार होतो. आणि त्या प्रेसिपिटेटचा काय केला होतो, वजन घेतला जातो. त्या वजनावरनं वी हॅव टू बी डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ सल्फर. आता आपण पाहूया how to determine the percentage of oxygens. It is to be determined indirectly by deducing the total sum of percentage the carbon, hydrogen, nitrogen, sulfur and also as from hundreds. तो फॉर्म्युला खाली दिलेला आहे पहा. The percentage of oxygens in the coal is equal to 100 minus the percentage of कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, सल्फर अँड ॲस. ह्या पद्धतीनं आपल्याला काय काढायचं आहे, यस पर्सेंटेज ऑफ द कार्बनपासून ते ऑक्सिजनपर्यंत सर्व एलिमेंटचं किती प्रमाण आहे तो आपण फाइंड आउट केला जातो बाय अल्टिमेट ॲनालिसिस प्रोसेस. ह्या प्रोसेसमध्ये काय पहिल्यांदा कार्बन आणि हायड्रोजन बाय द कंबशन मेथडनं काढलं. बाय झेल्डाज मेथडनं आपण काय केलं, नायट्रोजन काढलं. नंतर बाय बॉम्ब कॅल्क्रोमीटरमध्ये हिटिंग करून सल्फर काढला अँड इनडायरेक्ट मेथडनं आपण ऑक्सिजन फाइंड आउट केलेला आहे. ह्याच्यावरून असं दिसून येतं की व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ दिस अल्टिमेट ॲनालिसिस. जर कॅल्ट्रिफिक व्हॅल्यू ऑफ द कोलचा डायरेक्टली कुणावर अवलंबून असतो, दॅट इज अ पर्सेंटेज ऑफ द कार्बन. जितका पर्सेंटेज ऑफ कार्बन जास्त तेवढं काय हायर द कॅल्ट्रिफिक व्हॅल्यू, दॅट इज बेटर द क्वालिटी ऑफ द फ्युएल्स. हायड्रोजन ऑक्सिजनचं प्रमाण जितकं जास्त असेल तेवढं पर्सेंटेज किंवा दॅट इज क्वालिटी ऑफ द कोल्स काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. तर तिसरा जो आहे म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन हा इनर्ट आहे, नॉन कंबस्टिबल गॅस आहे. इट डज नॉट हेल्प्स टू फॉर द कंबशन प्रोसेस. इट ऑल्सो रिड्यूस द कॅल्ट्रिफिक व्हॅल्यू ऑफ द कोल्स. अँड लास्ट वन इज सल्फर. सल्फर नो डाउट्स दे आर इन्क्रीज द कॅल्ट्रिफिक व्हॅल्यू बट they produce the corrosive causing gases like sulfur dioxide, sulfur trioxides that are harmful to the our environments. म्हणजे it also reduce the calorific that is a quality of coals. ह्या पद्धतीनं आपण काय केलं आहे, दोन वेगवेगळ्या मेथडनं आपण ॲनालिसिस केलं होतं. वन इज अ प्रॉक्सिमेट ॲनालिसिस आणि दुसरा आहे अल्टिमेट ॲनालिसिस. ओके, थँक्यू.